असं म्हणतात की सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्त चालू होतो आणि त्या मुहूर्तामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा जागी नसते. सगळं काही झोपी जातात. भूत, पिशाच, चुडेल, हडळ, चकवा, ह्या जितक्या बी नकारात्मक ऊर्जा आहेत ना, मुंजा गिंजा, हे सगळं जे काही आहे ते सगळं काही ब्रह्ममुहूर्त सुरू होण्याच्या अगोदरच असतं. म्हणजे सकाळचे 4 वाजले की जितके बी भूतभीत आहेत ना, हे सगळे काही झोपी जातात. एकही जागी राहत नाही. म्हणजे त्यांची संध्याकाळ, आपला उजेड दिवस तर त्यांची संध्याकाळ आणि आपली रात्र तर त्यांचा दिवस, असं लोक म्हणतात. असं खूप जणांचं म्हणणं आहे की बाबा 4च्या नंतर ना कुठलीही आत्मा तुम्हाला दिसणार नाही किंवा कुठलाही असा अनुभव होणार नाही जो की नकारात्मक असेल. पण आज एक आपल्याकडे अशी स्टोरी आहे, जी स्टोरी ऐकल्याच्या नंतर जे हे आहे ना, नकारात्मक ऊर्जा 4च्या नंतर जागी नसतात, याच्यावर विश्वास बसणं थोडंसं कठीण आहे. कारण की आज ज्या व्यक्तीने आपल्याला स्टोरी पाठवलेली आहे त्या व्यक्तीसोबतच अनुभव घडलेला आहे आणि तो अनुभव सकाळी 4 ते 4:30च्या दरम्यान घडलेला अनुभव आहे. आता तुमच्याजवळ जर शेत असेल तर तुम्ही बघितलं असेल की कधी ना कधीतरी तुमच्या शेतामध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या शेतामध्ये म्हणा मेंढ्या आल्याच असतील. मी शेळ्या म्हणत नाही आहे, मी मेंढ्या मानतो आहे. मेंढी आणि शेळी या दोन्हीमध्ये खूप जास्त फरक आहे. जी शेळी असते तिला नॉर्मली केस असतात, जसे नॉर्मल जनावरांना असतात तसे कुत्र्यांना, सशांना, घोड्यांना अशा प्रकारचे शेळीला केस असतात. पण जी मेंढी असते तिला खूप जास्त प्रमाणामध्ये केस असतात. त्या मेंढीच्या केसांचा खूप काही उपयोग केला जातो. गाद्या बनवण्यासाठी, उशा बनवण्यासाठी किंवा दुसरे खूप काही असे आहेत की जे त्यांच्या केसापासून बनतात, तर त्यांना मेंढ्या असं म्हणतात. आता मेंढ्या 1-2 नसतात, पूर्ण कळप असतो त्यांचा. 100 मेंढ्याचा, 150 मेंढ्याचा, 200 मेंढ्यांचा. आणि त्या मेंढ्या चारण्यासाठी 4 ते 5 लोक त्या मेंढ्यांसोबत असतात. आता त्या मेंढ्या चारण्यासाठी जे लोक येतात ते लोक बाहेर राज्यातून येतात आपल्या मेंढ्या घेऊन, कारण की तिकडे जास्त चारा नाही आहे. आता इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर चारा आहे, पाणी वगैरे आहे, त्या कारणामुळे तिकडचे लोक मेंढ्या वगैरे घेऊन इकडे येतात. तर अशाच पद्धतीनं एक कळप होता. त्या कळपामध्ये 4 लोक होते आणि 4 लोकांपैकी एक जो माणूस होता त्याच्यासोबत ही घटना घडलेली आहे आणि त्या माणसाचं नाव जोगा असं होतं. जोगा म्हणायचे त्याला, जोगा असं त्याचं नाव होतं, जोगा. आता त्याने त्याचं नाव जोगा आपल्याला सांगितलेले, पण त्याचं जे काय रिअल नाव आहे ते काय आपल्याला तेवढं माहिती नाही, ते आपण काही त्यांना विचारलंही नाही. तर त्याला जोगा असं म्हणायचे. त्याचं लग्न होऊन नुकतेच 4 महिने झाले होते आणि त्याला जबरदस्तीकडे घेऊन आले होते आणि तो फार चिडलेला होता, फार कुसमळलेला होता. तर चारायचे बरेच दिवस झाले होते, चारून आणि 4 जण यांच्यासोबत त्या मेंढ्या 100-150 आणि त्या मेंढ्यांसोबत 4-5 कुत्रे. आता कुत्रे काय काम करतात की संध्याकाळी मेंढ्या जर एखाद्या जागेवर थांबल्या तर आजूबाजूला जे बी जंगली जनावर आहे जे मेंढ्यांना, शेळ्यांना खातात, म्हणजे मांसाहारी जनावरं, लांडगे झाले, कोल्हे झाले किंवा दुसरे कुठलेही जनावरं झाले, त्यांना ते राखायचे. आले की कुत्रे भुकायचे, मग हे बॅटऱ्या वगैरे दाबायचे आणि ते निघून जायचे. पण जो जोगा होता त्याच्यासोबत जी घटना घडली होती ना, त्या घटनेवेळेस एकही कुत्रं भुकलं नाही, कुणाला काय पता लागला आणि हा असं अंग थरथर कापून एका जागेवर पडला होता, जसं की याला मिरगीचा दौरा पडतो ना तशा पद्धतीने. तुम्हाला माहिती असेल त्या मेंढ्यांना थांबवण्यासाठी एक मोठी जाळी लावतात. त्या जाळीमध्ये पूर्ण मेंढ्या घालतात आणि ती जाळी कोंडून घेतात आणि मग बाहेर आपली बाज वगैरे हे ते टाकतात आणि झोपी जातात. त्यांचे कुत्रेसुद्धा त्यांच्यासोबतच राहतात. तर असंच एका दिवशी जोगा आणि त्याच्या त्या मेंढ्या एका ठिकाणावर थांबतात, माळ रानावर. आता माळावर थांबल्याच्या नंतर माळ त्यांचा फार असा प्लेन होता, म्हणजे टेकडे वगैरे होते पण असा पूर्ण प्लेन होता. त्याच्यावर एकही झाड नव्हतं, ना झुडूप होतं. मोकळा फटक माळ होता, मोकळी वारं लागायचं, मोकळी हवा लागायची. आता ते सगळे त्यांचे जेवण वगैरे करून, सगळा सेटअप वगैरे करून आपापल्या ठिकाणावर जाऊन ते झोपी गेले. झोपी गेल्याच्या नंतर तब्बल 11:30 वाजता तिथं एक बॅटरी आली, टॉर्च संध्याकाळची. मग त्यांचे कुत्रे भूक लागले, हे जागी झाले, बघितलं तर एक टॉर्च दुरून यायली. यांना वाटलं चोरं वगैरे आहेत काय की, पण तो माणूस जसा जवळ आला तसं यांना समजलं की नाही, चोर वगैरे नाही आहे, हा एक नॉर्मलचा माणूस आहे. आणि नॉर्मलचा, खरंच तो एक नॉर्मलचा माणूस होता. आला, बसला आणि बसल्याच्या नंतर यांना विचारलं कुठले तुम्ही,
इतक्या लांबून कसं काय आले, मग तुम्हाला भीती वाटत नाही आहे का, म्हणजे अशा विचित्र गोष्टी करत होता की ज्या की वेगळ्या वेवमध्ये नेऊ लागल्या. म्हणजे असं की एक आता कसं नाही वेगळं वाटतं, एखादा माणूस येतो अनोळखी असतो, अचानक तो अशा गोष्टी बोलायला लागतो की ज्या गोष्टी या जगामध्ये अर्ध्या एक्झिटच करत नाहीत. म्हणजे की अर्धा विश्वास नाही आहेच या जगामध्ये लोकांना अशा गोष्टींवर, म्हणजे भूतांना पिशाचांवर अशा गोष्टी तो करायला लागला. की तुम्ही कधी भूत बघितलं आहे का अचानक. आता विचार करा ना, जर तुम्ही ग्रुपामध्ये बसलेले आहात, एखादा अनोळखी माणूस आला आणि बसला आणि बसतो आणि अचानक म्हणतो की तुम्ही कधी भूत बघितले का हो, असं विचारल्यावर काय फील होईल, म्हणजे थोडंसं भीती निर्माण होईल ना. तरी चौघजण त्याच्या तोंडाकडे बघायला लागले, त्याला म्हणायला लागले तुम्ही असं काय बोलायला लागले, हे असं काही नसतं. मग तो म्हणला की नाही मी सहज विचारलं, कारण की मला ना थोडंसं म्हणजे असं वाटलं, त्या कारणामुळं मी तुम्हाला विचारतोय. हे म्हणले वाटलं म्हणजे कसं वाटलं. मग हा माणूस म्हणायला लागला की मी या शेजारच्या गावचा आहे आणि मी इकडच्या गावावरून इकडच्या गावावर जाऊ लागलो, माझ्याजवळ बॅटरी आहे, मला येण्यासाठी उशीर झाला, त्या कारणामुळं मी मधातूनच पायी निघालो. आता माझा विश्वास ना पहिले तर भूतावर नाही, अजिबात नाही, मी कोणत्याच गोष्टीला भीत नाही, बरोबर आहे. हे माणसं म्हणले ठीक आहे बाबा बरोबर आहे. जोगाई म्हणला हां बरोबर आहे. मग तो म्हणला की मी जेव्हा रस्त्याने येत होतो त्यावेळेस मला असं ऐकू येत होतं की माझ्यासोबत दुसरं कोणीतरी चालतंय, आणि मी जेव्हा थांबायचो तेव्हा तोही थांबायचा, आणि मी मागं करून बघितलं तर कोणीच दिसायचं नाही. सगळीकडं पठार, झाड ना झुडूप, ना कुठला उंदीर, ना कुठला रानबोक्या, ना कुठल्या जंगलातलं एखादं जनावर, सगळं काही मोकळं होतं. मग मला माझ्या पावलासोबत डबलचा आवाज येऊ लागला. आता हे म्हणतात की भाई तुम्ही काय दारू वगैरे पिलती का, त्या कारणामुळे बी असं होऊ शकतं. हा मग तुम्ही आता दारू पिलेला दिसतोय, बघा माझ्या तोंडाचा वास घेऊन बघा, मी दारू पिलेला आहे का, नाही, मला आत्ता अनुभव झाला तो. मग जोगा म्हणतो भास झाला असेल. मग हा म्हणला ठीक आहे, मी पण सुरुवातीला तसंच म्हणले मला भास झाला असेल. मग पुन्हा थोडा जास्त दूर चालल्याच्या नंतर मला चलता घुंगरांचा आवाज यायला लागला, जसं की एखाद्या स्त्रीच्या पायामध्ये पैंजण असतं आणि त्या पायाला 1-2 घुंगरं बांधलेली असतात ना, त्या पद्धतीचं. तेव्हा मात्र माझी फाटली. तुम्हाला माझा विश्वास बसत नाही. त्यानं फटकार एक जणाचा हात घेतला आणि छातीवर ठेवला. बघा माझं काळीच किती धडधडत आहे. हा म्हणला यार बरोबर आहे. मग आता यांची फाटायला लागली की खरंच असं होऊ शकतं का. आता तो म्हणला की भाई मला असा अनुभव झाला आहे आणि माझी काही हिंमत नाही मी डायरेक्ट जाईल म्हणून, आणि मी खरं अक्षरशः सांगतो की तुमच्या जवळून मी 10 फूट समोर गेलो होतो पण परत वापस आलो. आता तो माणूस असा बोलला ना बोलला की जोगा त्याला म्हणतो की अहो आम्हाला तर काहीच नाही वाटलं, मग तुम्हाला कसा अनुभव वाटला, आता तुम्ही तर आमच्या जवळूनच गेले ना, मग आम्हाला तरी ऐकू यायला पाहिजे होतं. मग तो माणूस जरा जोगाकड रागानं बघत होता आणि तो माणूस म्हणला की मी काय खोटं बोलतोय, रात्रीचे 11-11:30 वाजलेत, माझी इथं फाटून पडली, माझं काळीच धडधडत आहे आणि तुम्ही म्हणतायत की आम्हाला काय अनुभव आला नाही आहे. भाई मला खूप जास्त भीती वाटते आणि माझं गाव ना इथं जवळच आहे, तर मला इथं थांबू द्या. आता हे म्हणले की काही विषय नाही, थांबा ना, तुम्हाला कोण नाही म्हणले. तर तो जो माणूस आहे तो माणूस जोगाजवळ जाऊन झोपला. आता झोपल्याच्या नंतर सगळं काही शांत झालं, सगळेजण झोपी गेले आणि सकाळी 4 वाजता जोगाच्या कानावर आवाज आला घुंगरांचा, कोणीतरी चलते त्याचा. जोगा उठतो आणि आपल्या ज्या मेंढ्या बांधलेल्या आहेत ना तिकडं बघतो. तिकडं बघितल्याच्या नंतर जोगाला कुणीतरी त्या मेंढ्याच्या कळपामध्ये इकडून इकडं पळालेले दिसते, इकडून तिकडं पळालेले दिसते, तिकडून इकडं पळालेले दिसते, असं त्याला पळालेलं दिसते कोणीतरी, असं भासते त्याला. तो त्याच्या उशाची असलेली बॅटरी घेतो आणि त्या मेंढ्याच्या कळपाकडं असं दाबतो, पण त्याला कुणीही दिसत नाही. नंतर बॅटरी दाबली की कुणी दिसत नाही, पण चंद्राच्या प्रकाशामध्ये त्याला असा भास होतो की कुणीतरी त्या मेंढ्याच्या कळपांमधून पळत आहे. आता सगळ्यात आश्चर्याची गोष्ट की याला असा भास झाला, याला असं वाटलं की कदाचित या माणसाने जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला हा भास झालेला आहे. कारण की जोगा जेव्हा तो माणूस याच्यासोबत झोपला होता त्यावेळेस त्या गोष्टींचा विचार करत होता की याला असा आवाज आला असेल, मग याच्यासोबत असं चाललं असेल का, की असं झालं असेल का, अशा पद्धतीने तो विचार करायला लागला. त्या कारणामुळं याला हा भास झाला असेल असा तोच विचार करतो आणि थांबतो.
परत तो झोपी जातो. ती जी बॅटरी आहे ती आपल्या उशाशी ठेवतो आणि झोपी जातो आणि इकडं थोडंसं असं मान करून बघतो त्या माणसाकडं जो त्याच्यापाशी झोपलेला होता ना त्याच्याकडं. तर तो पलीकडं डोकं करून तो झोपलेला होता. आता जोगा झोपल्याच्या नंतर परत थोडा वेळ जातो. थोड्या वेळाच्या नंतर जोगाच्या कानावर परत एकदा आवाज येतो तशाच सेम घुंगरांचा. उठतो, बॅटरी घेतो आणि जिकडून आवाज येतोय तिकडं तो बॅटरी दाबतो. आता जशी तो बॅटरी दाबतो तसं त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याच्या जे मेंढ्या असतात त्याच्या मेंढ्याच्या मधोमध कळपात कुणीतरी उभं असलेलं त्याला दिसतं. डोक्यावरून पदर घेतलेला असतो आणि चम तिच्या कपाळावरचं कुंकू चमकतं. तिच्या साडीची जी नखी आहे ती नखी चमकते. जोगाला काही कळत नाही काय करावं आणि काय नाही. जोगा असा एका जागेवर उठलेला असतो. जोगाच्या डोक्यामध्ये फक्त एकच असतं की भाई हा माणूस जो बोलतो ना तो खरा आहे. आणि याच्यामध्ये चमत्काराची गोष्ट अशी की ती स्त्री फक्त याला दिसते. कोणतं कुत्र भुकत नाही तिथलं. आता लोक म्हणतात की कुत्र्यांना भूत आत्मा ह्या दिसतात, पण इथं कुत्र्यांना दिसलीच नाही ती. इथं कुत्रे त्याला भुकतच नव्हते. कुत्रे एकदम शांतपणानं झोपलेले होते. सगळ्या मेंढ्यासुद्धा शांतपणानं झोपलेल्या होत्या. पण ती ज्या जागेवर उभी होती त्याच्या इकडं 10-15 मेंढ्या, इकडं 10-15 मेंढ्या, इकडं 10-15 मेंढ्या आणि तिकडं 10-15 मेंढ्या अशा पद्धतीनं होत्या. आणि ती स्त्री त्या मधोमध उभी होती आणि तिथून ती या जोगाकडे बघत होती आणि जोगा तिच्याकडे बघत होता. जोगा आपल्या दोन्ही हातात अशी बॅटरी धरून असा तिच्याकडे असा हे करत होता, लावत होता. बॅटरी दाबलेली होती. मला बोलता येणं झालं. बॅटरी दाबलेली होती आणि ती स्त्री याच्याकडे एक सारखी बघत होती. आणि तेवढ्या टायमामध्ये एक अजून असं कृत्य झालं, जे कृत्य पाहिल्याच्या नंतर जोगास पूर्ण शॉर्ट झाला. थरथर कापून तो जागेवर पडला. ती जी स्त्री उभी होती त्या स्त्रीच्या पाठीमागून एक पुरुष निघाला आणि तो पुरुष दुसरा कोणताही नव्हता. तोच पुरुष होता जो पुरुष यांच्यासोबत संध्याकाळी झोपला होता. तसं म्हणल्याच्या नंतर तो आपल्याजवळ जे झोपलेला आहे त्याच्याकडे तो बघतो. तिकडं बघितल्याच्या नंतर इथला तो जो माणूस आहे तो गायब होतो. त्याला तो माणूस दिसत नाही. पूर्णपणे शटडाऊन. तो एकला झोपलेला होता आणि तो माणूस त्या स्त्रीच्या पाठीमागून बाहेर येतो आणि तिच्या गळ्यामध्ये हात टाकतो. तो याच्याकडे बघून हसायला लागतो आणि असं मूड दाखवतो. आणि ती स्त्री एवढी भयानक होती दिसायला की जोगाच्या डोक्यातून त्या स्त्रीचं जे आहे ना स्वरूप ते कधी गेलंच नाही. आत्ता पण त्याच्या डोक्यामध्ये आहे. जोगा म्हणतो की त्या स्त्रीनं लाल रंगाची साडी घातलेली होती. त्या साडीची जी नखी असते ना ती खूप जास्त चमकत होती. आणि दुसरी गोष्ट चमकत होती ती म्हणजे तिच्या कपाळावरचा कुंकू. आणि ती स्त्री एकदम रडक्या पूर्ण हावभावाने जोगाकडे बघत होती. असं वाटत होतं की नवीन नवरी आहे, नवीन लग्न झालेलं आहे आणि पहिल्याच दिवशी तिचा एवढा जास्त छळ झालेला आहे की ती स्त्री खूप त्रासलेली आहे. कारण की तिच्या मानापाशी तिच्या चेहऱ्यावर अशा रेघोट्या वळलेल्या गेल्या होत्या, रक्ताच्या रेघोट्या. आणि त्या स्त्रीचे जे डोळे होते ते डोळे पूर्णपणे असे खोलवर दिसत होते. हे मांस दिसत नव्हतं झोकाला. इथं पूर्ण एवढाले भोकाळा दिसत होती त्याला. आणि असं की खूपच भयानक. आणि तिच्या पाठीमागून जो माणूस निघाला होता असं वाटत होतं की त्या माणसाने त्या स्त्रीला छळलेलं आहे किंवा त्या माणसाने त्या स्त्रीसोबत चुकीचं केलेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर जोगा तिथंच खाली पडतो. जसा पडतो तसं त्याचे ते दुसरे तिघंजणं जे होते त्याच्यासोबतचे ते जोगाकडे येतात. जोगाला उठवतात. बघतात तर जोगा बेशुद्ध पडलेला, त्याच्या पूर्ण अंगाला घाम सुटलेला. त्याला कसं बसं उठवतात. उठवल्याच्या नंतर तब्बल 15 ते 20 मिनिटाच्या नंतर उजडतं. थोडं तांबडस पडतं, प्रकाश होतो. मग जोगा उठतो आणि इकडं तिकडं बघतो तर त्याला कुणी काहीच दिसत नाही. मग ती माणसं म्हणतात की बाबा काय झालं तुला, तू असा का पलटायस तिथं, काही अडचण झाली आहे का, तुला काय कमी पडलं आहे का, चाल तुला दवाखान्यात नेतो. जोगा म्हणला ठीक आहे आपण दवाखान्यात जाऊया. पण मी जे पाहिले ते फार भयानक पाहिले. आता त्याच्यासोबतची जी माणसं म्हणजे का बाबा तू काय पाहिले ते तरी सांग. जोगा म्हणतो की मी एक बाई पाहिली आणि ती आपल्या मेंढ्याच्या मधोमध होती. आता जोगा जसा असा म्हणला तसं त्यातला एक माणूस उठतो आणि मेंढ्याच्या कळपामध्ये जातो. आता एकूण 10-15 तिकून 10-15 तिकून 10-15 एकूण 10-15 जेवढ्या बी त्यांच्या मेंढ्या होत्या त्या सगळ्या मेंढ्याच्या अंगावर खरकसलेलं होतं.
जसं की एखादं जंगलाचं जनावर असतं असं एखादा पंजा मारतं. त्या प्रत्येक मेंढीजवळ जी मेंढी उभी होती रात्रीला तिच्यासोबत सकाळी सकाळी अंधारात त्या प्रत्येक मेंढीवर खरचटलेलं होतं. जसं की एखाद्या जनावरांना पंजा मारलेला आहे अशा पद्धतीचं. आता तो जो माणूस आहे तो माणूस या दोघा जणांना म्हणतो की जोगा जो म्हणतो तो कदाचित खरा आहे, कारण की कमीत कमी आपल्या 40 मेंढ्याच्या अंगावर खरचटलेला आहे आणि 40 मेंढ्याचं मांस उघडं पडलेलं आहे. तर इथं तर जाळी लावलेली आहे ना, कुत्रं कुठलं भुकलेलं आहे. जर एखादं जंगली जनावर आलं असेल म्हणावं तर एकही कुत्रं भुकलं नाही ना, कुठं जाळी फाटली नाही, पण मेंढ्याला खरचटलं कसं? या गोष्टीवरून सगळ्यांचा विश्वास पटला की जोगा जो म्हणतोय तो खरं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट एवढी भयानक घडली आणि अजून एक गोष्ट एक भयानक होती की ही गोष्ट ऐकल्याच्यानंतर सगळेजण शॉक राहिले. जोगा काय म्हणतो माहिती आहे, जेव्हा मी ती बाई पाहिली तेव्हा त्या बाईसोबत तो पुरुषही होता, जो पुरुष आपल्यासोबत काल संध्याकाळी 11 साडे 11 वाजता होता. असं म्हणल्याच्या नंतर जोगाच्या सोबतचे जे तिघंजण होते ते तिघंजण त्या जोगाला म्हणायला लागले, जोगा तू काय पिसा झाला काय? आम्ही रात्री 9 वाजता जे आपण झोपलो त्याच्यानंतर कुणीच उठलं नाही. प्रत्येकजण म्हणायला लागला की आम्ही तर आत्ताच उठलो, आत्ताच उठलो. तेव्हा जोगाला कळालं की आपण यांच्यासोबत बसलो होतो. जे आपल्या माणसांसारखे दिसत होते ते दुसरं कोणी नव्हते, ते भूत होते. आणि जोगांच्या डोळ्यामधून ते दृश्य जातच नव्हतं. भाई जोगा यांना सरळ म्हणला की भाई आपल्याला काही पाहिजे नाही, आपण तुमच्यासोबत चारणं आणि आपण इथं राहिणे तर फार विचित्र प्रकार आहे. जोगा म्हणला की मी घराकडे जातो. आता घराकडे जाताना तिथले गावातले काही माणसं त्या माळावर ढोरं वगैरे चारण्यासाठी आले होते. यांनी त्यांना विचारलं की असं असं झालं का? तर ते माणसं म्हणले की भाई इथं असं काही होत नाही नॉर्मली, पण 2 वर्षाच्या अगोदर एक घटना घडली होती आमच्या गावामध्ये. एक माणूस होता जो एका स्त्रीसोबत संबंध ठेवायचा. मग त्याला असं कळालं की ती जी स्त्री आहे ती याच्यासोबत तर याच्यासोबत आहे, ती दुसऱ्यासोबतसुद्धा संबंध ठेवायला लागली. त्या कारणामुळे या माणसाला फार जास्त राग आला आणि हा माणूस सकाळी 4-4:30 वाजता तिला भेटण्यासाठी गेला आणि याने तिला तिथं जीव मारला त्या घरामध्ये. आणि तिचं जे मृतदेह आहे ते मृतदेह उचललं आणि या माळावर आणून पुरलं होतं. आणि नंतर त्याच माणसाने या माळावर एक इथं झाड होतं, इथं आसपास कुठंतरी असेल, आम्हालाही लक्ष नाही, त्या झाडाला फाशी घेतली. त्याच झाडाखाली तिला पुरलं होतं आणि त्या झाडाला त्या माणसाने फाशी घेतली होती. तर त्या दोघांचेही मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडले. अशा प्रकारचे ते माणसं होते. म्हणजे कदाचित त्या कारणामुळे झालं असेल, तो माणूस आणि ती स्त्री तुम्हाला दिसली असेल, पण तुम्हाला दिसली या अगोदर ती कुणालाच दिसली नाही किंवा कुठंच कुणाला असे काही प्रॉब्लेम झाले नाही. तर जोगा म्हणतो बाई हो न हो आपल्यासोबत घडले. आता इमॅजिनेशन करण्याची गोष्ट आहे यार, संध्याकाळी कोणी नसताना जर असं काही आपल्यासोबत घडलं तर किती भीती वाटेल. आता तुम्ही बघा ना, जर संध्याकाळी आपण रस्त्यानं जरी चाललो, नॉर्मली रस्त्यानं जरी चाललो आणि आपल्याला एखादा आवाज जरी आला अचानक चिरकण्याचा, तर बाई खूप जास्त भयानक वाटते. जरी आपण विश्वास करत नसलो अशा गोष्टींवर तरीसुद्धा. तर मंडळी हे जे स्टोरी आहे आणि हे जे त्या जोगासोबत घडलेलं आहे हे सातारा एरियात घडलेलं आहे, म्हणजे त्या एरियामध्ये माळांवर घडलेलं आहे. तर ही स्टोरी आपली इथं संपलेली आहे. स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता. आणि हां, अजून एक महत्त्वाची सूचना अशी की नेहमी ह्या स्टोऱ्या ह्या घटना मनोरंजन म्हणून बघितल्या पाहिजे. कारण कसं आहे, आपण जेवढं सिरियसली घेऊ, जेवढं आपल्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा म्हणून घेऊ की सत्य आहे, तर त्या आपल्यासोबत घडण्याचे चान्सेस असतात. जर याच्यातून आपल्याला जायचं नसेल तर या गोष्टी फक्त मनोरंजन म्हणूनच बघा आणि त्या जागावर सोडून द्या. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.